घरफोडीचा गुन्हा अवघ्या 3 तासात उघड, आरोपीकडून 9 तोळे सोने हस्तगत। लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अतिशय जलद व परिणामकारक तपास करत पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपीस ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी सुनीता दगडू भामरे, वय वर्ष 50, व्यवसाय घरकाम व शेती, राहणार भाडगाव, तालुका जिल्हा लातूर यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या राहत्या घराचा कडेकोंडा तोडून अज्ञात चोरट्यानं घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याचं नमूद होते। या चोरीमध्ये एक गंठण, 6 अंगठ्या, एक बोरमाळ, सरपाळे व 2 झुमके असा एकूण 9 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यानं चोरून नेल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली होती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा तात्काळ नोंदवण्यात आला। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण नरवाडे यांनी तात्काळ मार्गदर्शन करून गुन्ह्याचा जलद तपास करण्याचे निर्देश दिले। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण अरविंद पवार यांनी तात्काळ तपासाची सूत्र हाती घेत घटनास्थळाची पाहणी, स्थानिक माहितीदार, संशयितांची पडताळणी व तांत्रिक तपास या माध्यमातून पोलिसांनी अत्यंत वेगानं, अतिशय कौशल्यानं तपासाची चक्र फिरवली। तपासादरम्यान पोलिसांनी संशयित व्यक्ती प्रशांत दगडू भामरे, वय वर्ष 30, व्यवसाय मजुरी, राहणार भाडगाव, तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं सदर चोरी केल्याची कबुली दिली। विशेष म्हणजे हा आरोपी फिर्यादीचा मुलगा असून त्याला घरातील परिस्थितीची पूर्ण माहिती असल्यानं त्यानं सहजपणे चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे। पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं चोरी केलेले सर्व दागिने स्वतःच्या घरातील कपाटात लपवून ठेवल्याचं सांगितले। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत केलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.